सो आपले विचार, आपल्या भावना, आपलं वर्तन आणि आपलं शरीर ह्याचा एकमेकांशी जो ताळमेळ असतो तो त्याला आपण सर्वसाधारणपणे मानसिक प्रक्रिया असं संबोधतो. ते खूप फ्लेक्झिबल असतं. कोणाला असं बसवतात. हा बरोबर. म्हणजे जो मूड माझ्यासाठी नॉर्मल आहे तो तुझ्यासाठी असेलच असं सांगता येत नाही. आज मला कुठल्या कुठल्या भावना येत आहेत त्याचं फक्त मीटर ठेवलं आणि ती किती इंटेन्स येतेय ह्याचं जरी मीटर ठेवलं तरी सुद्धा तुला हे कळू शकतं की गेल्या एका महिन्याभरात मला पूर्वी जसं होत नव्हतं तसं काहीतरी आता होतंय. 2 प्रकारच्या वागण्यातले बदल दिसू शकतात. एक तर मी जे करायला नाही पाहिजे ते मी जास्त करतोय किंवा मी जे करायला पाहिजे ते कमी करतोय. नमस्कार, मी चिदविलास क्षीरसागर. चिदविलास स्टुडिओच्या मेंटल वेलनेस सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मेंटल वेलनेस सिरीजमध्ये आपण सर्वप्रथम जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे व्यावसायिकांचं, उद्योजकांचं मानसिक स्वास्थ्य. आणि केतकी आपल्यासोबत या विषयावर बोलते आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण काही प्राथमिक गोष्टींवरती चर्चा केली आणि तो एपिसोड करताना लक्षात आलं की अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर खूप डिटेलमध्ये बोलणं गरजेचं आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पुढच्या टप्प्यावर जाणार आहोत की उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून काम करत असताना रोजच्या आयुष्यामध्ये येणारे मानसिक समस्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या मानसिक समस्या कशा ओळखाव्यात. तर केतकी, मला वाटतं की या गोष्टीवरती एक अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे की आपल्याला मानसिक समस्या येते, एखादा इश्यू येतोय, हे एखाद्या उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने कसं ओळखलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे त्यासाठी. आता मन म्हणल्यावर आपल्या डोक्यात काय काय गोष्टी येतात? तू कशा कशाचा विचार करतोस? जर मी तुला असं म्हणलं मानसिक समस्या किंवा मनात काय काय गोष्टी अंतर्भूत असतात असं तुला वाटतं? हे तसं आयडेंटिफाय करणं अवघड आहे, पण म्हणजे एकूणात आपले विचार की विचार सगळ्याच गोष्टी सो विचार, भावना आणि आपलं वागणं या 3 महत्वाच्या गोष्टी आपण मन म्हणून रेफर करतो, बरोबर. आणि आपल्या मनाचा आपल्या शरीराशी कॉन्स्टंट माइंड बॉडी कनेक्शन असतं. म्हणजे आपल्या मनात काय चाललंय त्याचा आपल्या शरीरावर परिणाम असतो. आपण म्हणताना मन म्हणतो पण ते मेंदूचं एक फंक्शनच आहे. म्हणजे मनाची व्याख्याच अशी आहे की माइंड इज फंक्शन ऑफ ब्रेथ. सो तिथे जे काही चालणार आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर पडणारच आहे. सो आपले विचार, आपल्या भावना, आपलं वर्तन आणि आपलं शरीर ह्याचा एकमेकांशी जो ताळमेळ असतो तो त्याला आपण सर्वसाधारणपणे मानसिक प्रक्रिया असं संबोधतो. आता मानसिक आरोग्य या बाबतीत जर विचार करायचा झाला तर काय नॉर्मल आहे आणि काय अबनॉर्मल आहे ह्याच्या रेषा तशा फार पुसट असतात. त्या अशा म्हणजे जसं आपण इतके प्लेटलेट्स असले की हे असं डायग्नोसिस बघून करता येतं. समजा तुमचं हिमोग्लोबिन इतकंच असलं पाहिजे, तसं असलं तर पास, ते पॅरामीटर्स ठरलेले असतात. मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत असं काही ठरवता येत नाही. ते खूप फ्लेक्झिबल असतं. कोणाला असं बरोबर. म्हणजे जो मूड माझ्यासाठी नॉर्मल आहे तो तुझ्यासाठी असेलच असं सांगता येत नाही. म्हणजे मी जनरलीच माझा मूड थोडासा सॅडनेस असणार असतो, म्हणजे बेसलाईन तीच आहे, पण तुझी ती असेलच असं सांगता येत नाही. मग माझ्या दृष्टीनं जे अजूनच सॅड आहे ते तुझ्या दृष्टीनं कदाचित नसणार आहे किंवा ते जास्ती तीव्र असणार आहे जे माझ्या दृष्टीनं थोडंसंच सॅड आहे. त्याच्यामुळे अशा काही डेफिनेटिव्ह नॉर्मल किंवा अबनॉर्मल अशा हे करता येत नाहीत, म्हणूनच जास्ती कन्फ्युजन होतं. ओके, पण मग हे ओळखायचं कसं की एखाद्या व्यावसायिकाला, एखाद्या उद्योजकाला या समस्या सुरू झाल्या तर मग हे ओळखणार कसं? तर सो बेसिक आयडिया फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशन. म्हणजे हे मला किती फ्रिक्वेंटली होतंय, मला जे वाटतंय, जे जनरली नकारात्मक आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे, ते किती फ्रिक्वेंटली वाटतंय. जे माझं बेसलाईन आहे, जे माझं नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा खूप फ्रिक्वेंटली वाटतंय का. हे इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता काय आहे, मला जे वाटतंय त्याची तीव्रता काय आहे, जे माझ्यासाठी युजली नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा जास्त तीव्र आहे का हे. आणि ड्युरेशन म्हणजे मला समजा एकच भावना आली तर किती काळ ती भावना तशीच राहते माझ्यासोबत, हा सुद्धा त्याच्यातला एक इम्पॉर्टंट
फॅक्टर असतं. सो माझी स्वतःची बेसलाईन बघता मला आत्ता लक्षात येणाऱ्या गोष्टी या फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशनने वेगळ्या असतील तर तेव्हा कन्सल्टेशनची गरज आहे असा विचार करायचा. तेव्हा काहीतरी गडबडतंय असा विचार करायचा. म्हणजे दिस इज नॉट मी, दिस इज हे माझं युज्युअल नाहीये. हे जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं तेव्हा मग हा तू सगळ्याच बाबतीत विचार करू शकतोस. सो तू पहिल्यांदा म्हणलास आपण मनाचा विचार करतो तेव्हा आपण विचारांचा विचार करतो. सो मला नकारात्मक विचार पूर्वी ज्या फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशन नाही यायचे त्याच्यापेक्षा जास्त आता येतात का? गेल्या समजा 2 आठवड्यांचा विचार कर किंवा 3 आठवड्यांचा विचार कर, चल महिन्याचा विचार कर. जो गेल्या महिन्यात मला जितके निगेटिव्ह विचार आले ते माझ्या बेसलाईन पेक्षा जास्त इंटेन्स आहेत का, जास्त फ्रिक्वेंट आहेत का, हे आहे. पण मग यामध्ये एक मुख्य मुद्दा तो पुन्हा येतो, जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हणालो होतो की ती गोष्ट होतीये किंवा ती गोष्ट चुकतीये हे कळणंही खूप गरजेचं असतं, सगळ्यात महत्वाचं. तर मग त्याची सुरुवात इथं होऊ शकते का, की हे ते ओळखायला सुरुवात या गोष्टीवरून करता येऊ शकते? याच्यासाठी आपण मीटर ठेवू शकतो 0 ते 10. फॉर एक्झाम्पल मला ही भावना येतेय, 0 ते 10 मध्ये ही भावना मला किती तीव्र येतेय हे मी समजा रोज लिहित राहिलो. समजा रोज आपण जसं फेसबुक उघडतो आणि काय अपडेट्स आहेत तसं बघतो, तसंच जर आपण आपल्या मनाचे अपडेट्स ठेवले तर समजा आज मला ही भावना, आज मला कुठल्या कुठल्या भावना येत आहेत त्याचं फक्त मीटर ठेवलं आणि ती किती इंटेन्स येतेय ह्याचं जरी मीटर ठेवलं तरी सुद्धा तुला हे कळू शकतं की गेल्या एका महिन्याभरात मला पूर्वी जसं होत नव्हतं तसं काहीतरी आता होतंय. ॲप्स पण बरीच आहेत, मूड ट्रॅकर ॲप्स असतात जिथे तुम्ही फक्त ओपन करू शकता आणि आज तुम्हाला कसं फील होत आहे हे इमोजीच्या स्वरूपात दिलेलं असतं. जस्ट तिथे जायचं आणि क्लिक करायचं. बरोबर. म्हणजे शेवटी व्यावसायिक आणि उद्योजकांना याची गरज लागणारच, कारण रोजच्या धावपळीमध्ये किंवा सगळ्या कोणात कामांमध्ये रोज स्वतःचा तो विचार करणं होईलच का नाही हेही सांगू शकत नाही. मग त्यामुळे अशा काही टूल्स. पण तेवढा वेळ काढण्याची मात्र नक्की गरज आहे. जर आपल्याला हे जाणवून घ्यायचं, हे आपल्याला समजून घ्यायचं असेल की मेंटली मी ट्रॅकवर चाललोय ना, किंवा टेस्ट केल्यानंतर हो मला ही डेफिशियन्सी आहे हे जितकं इझिली फिजिकल टेस्टमध्ये समजून येतं, मनाच्या अशा काय टेस्ट करणार? त्याही करता येतात, त्याही स्टँडर्डाइज्ड असतात. पण त्याच्यासाठी मग स्पेशालिस्टना भेटणं आलं, हे मॅपिंग करणं आलं. पण तिथे जाऊन तुम्ही पोहोचेपर्यंत म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल या टेस्ट करण्याची गरज आहे का नाही, किंवा ते माझं काही बदलतंय हे ओळखण्याची सगळ्यात पहिली पायरी असावी असं मला बरोबर ट्रॅकिंग पाहिजे. तर स्वाभाविक आहे की आपण जसं म्हणालो की हे सगळं ओळखणं किंवा तिथपर्यंत पोहोचणं की अशा काही टेस्ट केल्या पाहिजेत किंवा असा काही सल्ला मी घेतला पाहिजे, हे याची जाणीव होणं हे खूप महत्त्वाचं पहिली पायरी या सगळ्या गोष्टींची आहे. पण बाकी आपल्या फिजिकल हेल्थप्रमाणे मेंटल हेल्थच्या बाबतीत तेवढा अवेअरनेस आपल्यामध्येही नसतो आणि मग ते करणं थोडंसं अवघड जातं. आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे की या सिरीजमध्ये जे आपण प्रामुख्याने बोलतो व्यावसायिक किंवा उद्योजक यांच्याबद्दल, तर उद्योजक व्यावसायिक म्हणून काम करत असताना रोजची धावपळ, रोजची अनेक टेन्शन्स किंवा शेड्यूल्स हे सगळं बघता अनेकदा असं होऊ शकतं की त्या व्यक्तीला तेवढा वेळ नाही मिळणार किंवा रोज असा ठराविक वेळ देणं शक्य नाही होत कधी कधी. मग या केसमध्ये अशी काही ठळक लक्षणं तू सांगू शकतेस का की हे जर सुरू झालं किंवा असं काही घडत असेल तर मग विचार करण्याची गरज आहे, किंवा तर मग कुठेतरी ही पहिली पायरी आलेली आहे आपली, तर अशी काही ठळक लक्षणं काय असतात या ह्याची? ओके, ठळक लक्षणं म्हणजे भावनातली तीव्रता, उदासी, खूप उदास वाटतंय किंवा खूप भीती वाटते, घाबरं वाटतंय किंवा इतर नकारात्मक भावना खूप येतात. म्हणजे आपल्याला अदरवाईज आपण नॉर्मल असतो तेव्हा नकारात्मक भावना येत नाहीत असं काही नाहीये, तेव्हाही नकारात्मक भावना येतातच, फक्त आपण त्यांच्याशी डील करतो, इफेक्टिव्हली डील करू शकतो. पण जेव्हा तुम्ही मेंटल हेल्थ इश्यूज म्हणता तेव्हा ह्याच नकारात्मक भावनांशी तुम्हाला निगेटिव्हली डील करता येत नाहीये, तेव्हा आपण म्हणतो की नाही आता कन्सल्टेशनची गरज आहे. सो या नकारात्मक भावना बऱ्याच असतात, जसं की उदासी आहे, सॅडनेस किंवा एन्झायटी आहे, चिंता, राग,
एन्झायटी तर प्रत्येक व्यावसायिकामध्ये आहेच आहे रोजच्या स्वभावाच्या. आता भावना यांना चूक किंवा बरोबर असा विचार करायची गरज नाहीये. भावना असतात, त्या चूक किंवा बरोबर नसतात. फक्त त्या भावना इतक्या फ्रिक्वेंटली आल्यामुळे माझ्या फंक्शनिंगवर त्याचा परिणाम होतोय का, ही गोष्ट महत्वाची. सो नॉर्मल, ज्याला आपण कोट अँड कोट नॉर्मल असं म्हणतो, तसं असताना सुद्धा नकारात्मक भावना येत नाहीत का? येतातच. रादर नकारात्मक भावनांची आपल्याला गरज असते. नकारात्मक भावना आल्याशिवाय आपण बऱ्याच प्रोटेक्टिव्ह गोष्टी करणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुला असं वाटलं की तुला जर ही चिंताच वाटली नाही की अजून 1 महिन्यानंतर मी माझा बिझनेस कसा ग्रो करणार, ह्याची तुला जर चिंता नाही वाटली, रोज उठून तू ऑफिसला येशील? नाही येणार, बरोबर? पुढे जाण्यासाठी त्या गरजेचं म्हणजे निगेटिव्ह भावना गरजेच्या असतातच. सो स्वास्थ्य म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह भावना आणि अस्वास्थ्य म्हणजे सगळ्या निगेटिव्ह भावना, हा असा विचार नाहीये. फक्त स्वास्थ्य म्हणजे काय की तुम्हाला सगळ्या भावना येतात, पण त्या भावनांची डील करत तुम्हाला फंक्शनल पण राहता येते. अस्वास्थ्य म्हणजे तुम्हाला या सगळ्या भावना येत आहेत, पण त्यांच्याशी तुम्हाला डील करता येत नाही. त्या कुठेतरी तुम्हाला अडवून धरतात, तुम्ही पुढे जात नाही, तुम्हाला स्टक फील होत आहे. सो हा महत्वाचा फरक आहे स्वास्थ्यातला आणि अस्वास्थ्यातला. सो तुम्ही जेव्हा स्टक वाटताय की नाही आता इथून पुढे मला तिथेच आहे, मी पुढे जातच नाहीये, असं जेव्हा वाटतंय तेव्हा आता वाट नाही बघायची. ओके, मूळ मुद्द्याकडे पुन्हा येऊ की त्यातली अशी ठळक लक्षणं कुठली असू शकतात की जी कोणताही एक सामान्य व्यवसाय किंवा कोणीही ज्यांना मानसिक आरोग्याच्या बाबतीत खूप माहिती नाहीये अशी लोक ऑब्झर्व करू शकतात ते की बाबा ही ठळक लक्षणं आहेत, ती जर माझ्या स्वतःमध्ये जाणवायला लागली, मनात दिसायला लागली, तर मी काहीतरी पुढच्या स्टेप्स घेतल्या पाहिजे. त्या अशी ठळक लक्षणं काय काय असू शकतात? झोप 7 ते 8 तास ॲडिक्वेट झोप आपल्याला लागतेय ना, झोपेतून उठल्यानंतर फ्रेश वाटतंय, झोप मधनं तुटत नाहीये ना. बरेच माझे क्लायंट्स असं सांगतात मला की झोप लागते पण मधनं तुटते आणि मग परत झोप लागत नाही. किंवा काही क्लायंट्स मला असं सांगतात मी झोपतोय पण उठल्यानंतर मला फ्रेश वाटत नाहीये. सो झोप हा एक मुद्दा येऊ शकतो. भूक, झोपेचे पॅटर्न्स, भूक, मी खूप कमी खातोय किंवा खायची इच्छाच होत नाहीये, किंवा खूप जास्त खातोय, काहीतरी होते, सारखं खावं असं वाटतंय, हे असू शकतं. त्याच्यानंतर विचारांमध्ये काही बदल होतात, जसं की वर्थलेसनेस वाटतं की मी हे वर्थ नाहीये, मी इनॲडिक्वेट आहे, माझ्यात काहीतरी कमतरता आहे, असे विचार येतात. किंवा भविष्याबद्दल नकारात्मक विचार येतात की नाही माझं काहीच होऊ शकत नाही, हे असंच राहणार, माझ्या आयुष्यात काहीच बदलू शकणार नाहीये, किंवा मला कोणीच मदत करू शकणार नाही, मी इथे एकटाच असाच असणार आहे, अशा पद्धतीचे विचार यायला लागतात. ही प्रॉमिनंट विचारांमधले बदल हा एक मुद्दा झाला. भावनांबद्दल आपण बोललोच की तीव्रता, सकारात्मक आणि नकारात्मक असा विचार न करता तीव्रता आणि त्या तीव्रतेमुळं येणारी डिस्फंक्शनॅलिटी याचा विचार करायचा. शिवाय वागणं, 2 प्रकारच्या वागण्यातले बदल दिसू शकतात. एक तर मी जे करायला नाही पाहिजे ते मी जास्त करतोय, किंवा मी जे करायला पाहिजे ते कमी करतोय. फॉर एक्झाम्पल, मी लोकांचं जायला पाहिजे, मिसळायला पाहिजे ते मी करत नाहीये, पण मी अल्कोहोल इतकं नाही घ्यायला पाहिजे ते मी घेतोय. सो डेफिसिट किंवा एक्सेस या 2 प्रकारे वागण्याचा विचार करता येतो. सो अडिक्शन्स हा खूप मोठं सिम्पटम आहे. म्हणजे काय होतं, एवढं काय नाही, माझ्यावर कंट्रोल आहे, असं बऱ्याचदा लोक म्हणतात. अडिक्शन हा एकंदरीतच मुद्दाच वेगळा आहे. पण जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचं जे तुमच्या हेल्थसाठी रेकमेंडेड जे कन्झम्पशन आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त कंझ्युम करताय कुठलाही सबस्टन्स, तर समजून जायचं की हे बदलायची गरज आहे आणि त्याच्यासाठी मदत घ्यायची. आता हा खूप वेगळाच विषय आहे आणि त्यामध्ये बोलण्यासारखं डिटेल खूप काय काय आपण एखाद्या एपिसोडमध्ये ते पण कव्हर करू. पण स्वाभाविक आहे ॲडिक्शन्सच्या बाबतीत आपल्याकडे पुन्हा असं हे नाहीये की थोडंसं करून बघूया एवढं होतच आहे.
पण मग त्यामध्ये हा पॅटर्न कुठेतरी एक लक्षात घेतला पाहिजे ना, की ॲडिक्शन्स मध्ये ते आपलं प्रमाण वाढतंय, बरोबर. सतत करावं असं वाटते ती गोष्ट, असं काही होतंय का हा ॲडिक्शनचा आहे या व्यतिरिक्त अजून बिहेवियरल ॲडिक्शन्स, जसं की माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय, त्याचे 2 इम्पॅक्ट आहेत परत. एकतर तुम्ही त्याच्यात वेळ जास्ती घालवता, वेळ जास्ती घालवल्यानंतर तुम्हाला एनिवेज प्रोडक्टिव्ह काही केल्याचं वाटत नाही. ते न झाल्यामुळे तुम्हाला गिल्ट ही भावना येते. गिल्ट ही भावना आल्यानंतर स्वतःबद्दल नकारात्मक विचार अजून वाढायला लागतात. सो त्या लूपमध्ये तुम्ही अडकत जाता, एकतर वेळ जेव्हा घालवता तेव्हा. दुसरं, सोशल मीडियावर सगळं लोक आपले छान दिवसच दाखवतात. म्हणजे हे माझ्या आयुष्यात हे मस्त घडतंय, ते मस्त घडतंय. सो कळत नकळत इंटरनली कम्पॅरिझन व्हायला लागते. अरे त्याचं सगळं छान चाललंय, माझं नाही चाललंय. हा पण एक खूप मोठा विषय वाटते की सोशल मीडिया ॲडिक्शन, यावर पण आपण बोलूया नक्कीच एखाद्या एपिसोडमध्ये, की त्या भावना आणि त्या गोष्टी खूप बदलत चाललेल्या. सो इम्पॅक्ट म्हणजे हे मी बघतीये त्याचा माझ्या स्वप्रतिमेवर काय परिणाम होतो, तो असा आहे म्हणून मी स्वतःला कमी लेखतेय का, तिच्या आयुष्यात हे चांगलं घडतंय म्हणून मी स्वतःला कमी लेखतेय का, हा सुद्धा एक मुद्दा आहे. जसं तू म्हणलास की हे प्रत्येक मुद्दे एक वेगळा आपण चर्चा करा किंवा एक पूर्ण एपिसोड होईल इतके आहेत हे मुद्दे. सो हे नोटीस करत राहायचं. त्याच्यासाठी तुम्ही बेसिक किती वेळ लागतो ट्रॅकर, ठीक आहे माझं शेड्यूल खूप बिझी आहे, मला काहीही करायला वेळ नाही. तुम्ही बाहेर जाताना चप्पल घालताच ना, तेवढा वेळ तुमच्याकडे असतोच ना. काहीतरी फोन उघडताच ना, नोटिफिकेशन आली की नाही चेक करताच ना, इतका वेळ असतोच ना. तेव्हा जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन चेक करताय तेव्हा जर तुम्ही ॲपवरच ट्रॅकिंग केलं की माझा मूड काय आहे, कसा आहे, किंवा माझ्या डोक्यात काय काय विचार येत आहे, आज माझी झोप किती तास झाली, याचं फक्त ट्रॅकिंग करत राहा. हा म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टची लगेच मदत घेण्याची आवश्यकता काय हे ठरवायला आधी आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये हे कुठलाही व्यवसाय किंवा उद्योजक हे ऑब्झर्व करू शकतो किंवा छोट्या छोट्या सवयी त्यामधून करता येऊ शकते. हो, ऑब्झर्वेशन हा पहिला पाय आहे की मी स्वतःचेच पॅटर्न ऑब्झर्व करणं. आणि आपल्याकडं हे असं असतं की एवढ्या तेवढ्या गोष्टींना लगेच जायचं का सायकॅट्रिस्टकडे, जाऊ दे थोडे दिवस अजून बघूया, थोडे दिवस अजून बघूया. नाही, तो तर एक वेगळाच मुद्दा आहे की सायकोलॉजिस्टकडे जाणं ही किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं हीच एक वेगळी गोष्ट मानली जाते आपल्याकडे. तर त्याबद्दल आपण करू चर्चा नक्कीच की तो अवेअरनेस असणं. पण ठीक आहे, लगेच तुम्हाला नाही जायचं सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्टकडे, तर किमान रोजचं एक छान तुमचं मेंटल हेल्थ चांगली राहावी, मेंटल वेलनेस असावा, अशा दृष्टीने हे काही गोष्टी करताच येऊ शकतात. तर मला वाटतं की आपण या सगळ्या लक्षणांचं किंवा या सगळ्या इश्यूजचे उपाय काय आहेत याच्याबद्दलही नक्कीच चर्चा करू. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण मुळात हे समजून घेतलेलं आहे की उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून काम करत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचे इश्यूज येतात आणि त्याची लक्षणं स्वतःहून कशी आपल्याला ओळखता येऊ शकतात आपल्या रोजच्या जगण्यामध्ये, आणि मग या लक्षणांवरती आपण काय करू शकतो किंवा कशा पद्धतीने एक एक स्टेप पुढे जाऊ शकतो हे आपण पुढच्या येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये समजून घेणार आहोत. कारण हा प्रत्येक मुद्दा हा एक खूप मोठा विषय आहे. म्हणजे केतकीच्या बोलण्यातले आत्ता जे जे मुद्दे आलेत की डिप्रेशन असेल, अँझायटी असेल, ॲडिक्शन असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती खूप डिटेलमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. तर पुढच्या एपिसोड्समध्ये आपण या सगळ्या लक्षणांवरती काय काय उपाय आहेत याबद्दल चर्चा करूया. आणि उद्योजकांचं आणि व्यावसायिकांचं मानसिक स्वास्थ्य या नावाचा केतकीने एक खूप छान कोर्स तयार केलेला आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स आहे की ज्या कोर्समध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार कधीही तो कोर्स बघून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य खूप छान ठेवू शकता. तर या कोर्सचे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेले आहेत. या सर्व विषयांवरती आपण चर्चा करत राहू. तुम्हाला आवडला तर तो कोर्स तिथून तुम्ही नक्कीच बाय करू शकता. आणि या सर्व विषयांबद्दल तुमची काही मतं असतील तर ती कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.